नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ABCID हा कसा काढावा। तत्पूर्वी जाणून घेऊ की ABCID हा कशासाठी लागतो। तर तुमचे जे युनिव्हर्सिटीचे एक्झाम होतात, तर एक्झामचे ज्यावेळी रिझल्ट लागतात, तर ते रिझल्ट तुम्हाला ABCIDद्वारे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर सेव्ह करायचे असतात। त्यासाठी हे ABCID काढला जातो। तर त्यासाठी आज ABCID कसा काढावा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला या डिजिलॉकरच्या या वेबसाईटवरती यायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि वरती पण तुम्ही पाहू शकता। वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला साइन इनचं बटन दिसत असेल आणि साइन अपचं, तर या ठिकाणी साइन अप या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला अकाउंट तयार करायचं, तर त्यासाठी आपल्याला आधार कार्डवर जसं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आधार कार्डवर नाव आहे। त्याच्यानंतर खाली तुमची आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे, जी पण असेल ती। त्याच्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा, मोबाईल नंबर सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर खाली पिन ऑप्शन दिसत आहे बघा, ईमेल ID दिसतो, त्याच्या खाली पिन म्हणून ऑप्शन आहे। ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलमध्ये पासवर्ड टाकता त्या पद्धतीने या ठिकाणी पिन हे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी या ठिकाणी मी सगळी माहिती टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दाखवून घेतो। या ठिकाणी मी सर्व माहिती टाकून घेतलेली आहे, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि पिन। त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर आपण टाकला त्याच्यावर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे। 1 मिनिटात मग OTP येतो मोबाईलवरती, तर OTP लगेच टाकून आपण सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड तुमच्याकडे असेलच, लगेच आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्या। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे आपला, त्या मोबाईलवरती आपला OTP जाईल, तर तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर खाली सबमिटच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीनं या ठिकाणी हे अकाउंट आपलं तयार होईल। हे सबमिट ऑप्शन झाल्यानंतर डायरेक्ट आपण आतमध्ये लॉग इन होऊ। आपल्याला पाहिजे असेल तर पासवर्ड सेव्ह करा, नसेल तर क्लोज करा। त्याच्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येईल युजर नेम तयार करा। या ठिकाणी युजर नेम कसा तयार करायचा, या ठिकाणी युजर नेममध्ये तुम्ही तुमचा ईमेल ID पण देऊ शकता किंवा एखादा कॉमन अक्षर वगैरे, अंक वगैरे या पद्धतीने काही पण देऊ शकता। पण या ठिकाणी तुम्ही स्पेशल कॅरेक्टर म्हणून काही पण युजर नेम तुमच्या लक्षात राहील या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। काही वेळी तुमचं नाव तयार करा आणि त्याच्यापुढे डेट ऑफ बर्थ टाका, हा तुमचा युजर नेम लक्षात राहील या पद्धतीने करा आणि या ठिकाणी ओके करा। त्याच्यानंतर अकाउंट तयार झालं, या ठिकाणी आपण सर्च डॉक्युमेंट्समध्ये यायचं आहे। त्याच्यानंतर सर्च डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी ABC हे शब्द सर्च करून घ्यायचे आहेत ABC कार्डसाठी आणि सर्च करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे ऑप्शन दिसेल, त्याच्यानंतर अपर ID हे दिसेल, तर या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ABCID आपल्याला कशासाठी पाहिजे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। रोल नंबरसाठी, न्यू ॲडमिशनसाठी, रजिस्ट्रेशनसाठी, तर ते आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनसाठी पाहिजे, तर या ठिकाणी लिहायचं आहे न्यू कॉलेज ॲडमिशनसाठी हे आपल्याला पाहिजे, तर या ठिकाणी ते तसं टाईप करून घ्या। त्याच्यानंतर कोणत्या वर्षी पाहिजे, तर 2024मध्ये पाहिजे, 2024मध्ये नवीन ॲडमिशन आहे। त्याच्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला युनिव्हर्सिटी नावाचं सर्च करायचं आहे। कोणाची मुंबई युनिव्हर्सिटी असेल, कोणाची पुणे असेल, कोणाची शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, जी कोणती युनिव्हर्सिटी असेल ते असेल। त्याच्यानंतर गेट डॉक्युमेंटवर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सर्च होईल आणि 1 मिनिटात आपले या ठिकाणी कार्ड ओपन होईल। या ठिकाणी 1 नंबरला पाहू शकता अपर ID ABC क्रेडिट म्हणून, त्यानंतर पुढे डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून PDF आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे। त्या PDFच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा, तुमची PDF ही डाउनलोड होईल। या पद्धतीने या ठिकाणी ABCID हा तयार होतो आणि या पद्धतीने तो डाउनलोड करायचा आहे। जर हा ABCID बनवायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच कॉलेजचे नवीन ॲडमिशन आणि स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरावे या संदर्भात आपल्या चॅनलवर वेगवेगळे नवीन व्हिडिओ येत राहतात आणि त्या संबंधित आपण व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। तो ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।